नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आजचा प्रामुख्याने विषय असा आहे की खानदेशमधनं, पश्चिम महाराष्ट्रामधनं आणि काही छत्रपती संभाजीनगरमधनं अनेक भागांमधनं असे मेसेज येत आहे की आमच्याकडे पाणी लोटलं नाहीये। तर त्या संदर्भात आपण मागेही एक व्हिडिओ दिला होता की पश्चिम महाराष्ट्र जो आहे, खानदेशचे जे काही परिसर आहेत हे पर्जन्य छायेच्या रडावरती आहे। या भागांमध्ये 100% पाणी वाहेल अशी परिस्थिती तर पाहायला मिळायची नाहीये, पण समाधानकारक पाऊस पिकांची जी काही दुर्दशा होत होती त्यामधनं त्यांना चांगली तारलं आहे। पण आता ही परिस्थिती सुद्धा विहिरींना पाण्याचा जो काही प्रश्न आहे हा देखील त्याही व्हिडिओमध्ये सांगितलंय की आपल्या भागांमध्ये कधी सुद्धा विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा परतीचा मान्सून मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेतोय। तर ही वेळ विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये किंवा शेतातून पाणी बाहेर निघेल ही आता अवघ्या आठवड्यावरती येऊन ठेपलेली आहे। आपल्या खानदेश विभागामधल्या तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रामधल्या राहिल्या भागांना सुरुवात अशी होणार आहे या भागामध्ये 29 तारखेपासून। तसे पाऊस काही दिवस अगोदरच तो ऍक्टिव्ह होणार आहे, पण जे ठोकर थेंब म्हणताय तुम्ही, जोरदार थेंब म्हणताय, तर अशा भागाची सुरुवात ही 29 आणि 1 सप्टेंबरच्या हिशोबामध्ये ऍक्टिव्ह होणार आहे। कारण की या टायमिंगला तुमच्या भागातल्या परिस्थितीमध्ये खानदेशच्या भागातली सुधारणा होते आहे। तर सर्वप्रथम आपण आता ही जी काही उघाड आहे ह्या उघाडीबद्दल बोलूयात आणि जे काही राहिलेल्या भागांना काही थोडंफार पाण्याची आवश्यकता आहे, जो काही पाणी प्रश्न आहे याबद्दल देखील आपण बोलूयात। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे, पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय। तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलंय की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। तर बघूयात पुढची कंडिशन काय असणार आहे, राज्यात पुन्हा कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस राहील। तर आता आतापर्यंत जवळपास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा जे काही मागच्या काही दिवसापासून पावसाला परेशान होता त्यामध्ये चांगली उघाड पाहायला मिळते 2-3 दिवसापासून। पण याच्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस आपण सांगितलं होतं त्या पद्धतीनं घनसावंगी असेल, जालना असेल, परतूर असेल अशा अनेक भागांमध्ये सटकारे हे मोठे थेंबाचे पाहायला मिळाले। अकोला, अमरावतीचा सुद्धा विषय तोच आहे। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तर नंदुरबार जे काही परिसर आहे या भागामध्ये पुढचे 3 दिवस चांगल्या पद्धतीचं सूर्यदर्शन नाही, हलके बलके थेंब आणि वाऱ्याचा जो आहे तो आता कंटिन्यू वाढणार आहे 4 ते 5 दिवस आणखी सुद्धा। धुळ्यामध्ये दिनांक 25 तारखेपासून पावसाला सुरुवात होते आहे। 24 तारखेचा पाऊस हा मध्यम ते हलका राहील, कुठे पडेल, पण 24 तारखेनंतर जी काही 25 तारीख येते ही धुळ्याच्या, जळगावच्या काही भागांना सक्रिय होते। आणि हा पाऊस सर्वाधिक जास्त जी नोंद असेल ती चंद्रपूर, गोंदिया, मोजक्या भागामध्ये, नागपूरमध्ये काही ठिकाणी हा पावसाचा जोर हा 24 तारखेच्या संध्याकाळी मोजक्या ठिकाणी, पण 25 तारखेला आवर्जून हा वाढायला सुरुवात करेल। 26 तारखेचा जो काही पाऊस असेल हा पाऊस अत्यंत ढगाळलेली परिस्थिती आणि मध्यम, आपल्या भाषेत त्याला पेंडवणी म्हणूयात, कारण की आता सगळीकडे ओल झाली त्यामुळे पेंडवणी कसा जरी म्हटलं तरी काय हरकत नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी पण ढगाळलेलं वातावरण, पावसाळ्या परिस्थितीसारखं वातावरण, जडीसारखं वातावरण हे आपल्याला 26 तारखेपासून पाहायला मिळते। वाऱ्याचा जोर मात्र जास्त असेल, पाण्याच्या थेंबाची जाडी बनणार नाहीये। बुलढाणा जिल्हा, जळगावमध्ये काही ठिकाणी चांदण भरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद होऊ शकते, पण टक्केवारीमध्ये घसरण आहे, म्हणजे या पद्धतीने पडलाय, त्या पद्धतीने पडलाय असं पाहायला मिळेल। पण पावसाळी वातावरण या भागामध्ये कंटिन्यू राहील। पाणी द्यायची वेळ तुमच्यावर येणार नाही, आता तुम्हाला हे सुद्धा स्पष्ट सांगतोय। आणि मराठवाड्याला तर पाणी द्यायची वेळ नाही, पाणी काढून द्यायची वेळ आलेली आहे, आणि ही अत्यंत गंभीर बाब सुद्धा मराठवाड्यासाठी या पुढच्या अंदाजामध्ये ते देखील पहा। 26 तारखेचा पाऊस मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी, जालना 1 नंबरला असेल, हिंगोली आहे, मंठा वगैरे जे काही परिसर आहे, बुलढाणा, विदर्भात सर्व जिल्ह्यामध्ये हा पाऊस असणार आहे 26 तारखेचा। भोकरदन सुद्धा आहे, ह्याच्यामध्ये जाफराबाद परिसर सुद्धा आहे 26 तारखेच्या पावसामध्ये। श्री गणेशोत्सवाच्या आगमनाच्या आधीच हा पाऊस वातावरण आपलं पूर्ण तयारीमध्ये आहे। त्यानंतर 26 तारखेचे पूर्ण अजून काही जिल्हे सांगायचे बाकी, तर पुढच्या भागामध्ये काय होऊ शकतं, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि अशा अनेक भागांमध्ये वातावरण हे खराब होईल। फारसा जोर नाही त्या दिवशी तुमच्या भागामध्ये, कामे चालू द्या। तर या भागामध्ये वाऱ्याच्या जोरामुळे थोडाफार ढगांची गर्दीही वाढायला सुरुवात होईल आणि ते पावसाचं आगमन झडीसारखं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे काळजी करण्यासारखं मोठी कंडिशन तुम्हाला नाहीये। काळजी करण्यासारखी किंवा धुवाधार पावसाचं आगमन 26 तारखेला होणारे जिल्हे पहा। यामध्ये यवतमाळ, वाशिम हा देखील परिसर आहे, वाशिमचा सुद्धा समावेश याच्यामध्ये आहे।
वर्धा गडचिरोली सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतो, चंद्रपूर देखील आहेच. नांदेड पट्टे सुद्धा याच्यामध्ये उत्तरेकडील भागांना विशेष ही 26 तारीख पावसाची आहे. ही परिस्थिती मराठवाड्यात उत्तरेकडील भागांना जास्त असेल, दक्षिण भागांना पहिल्या दिवशी कमी राहील. तर 27 तारीख म्हणजे 27 ऑगस्ट ही नागपूरला मुसळधार पावसाची तारीख मानली जाणार आहे. नागपूरच्या 30 ते 40% भागांना जोरदार पाऊस देखील होऊ शकतो. स्थानिक वातावरणासारखा हा पाऊस होऊ शकतो, कारण की वाऱ्याचा जोर इथे मात्र इकडे पश्चिम महाराष्ट्रासारखा नाहीये. धुळ्याच्या भागामध्ये तुरळक हलका पाऊस आहे, कारण की वाऱ्याची तीव्रता या तारखेपर्यंत या भागामध्ये आहे. पण जळगावमध्ये काय होणार आहे की पावसाचा जो जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. भुसावळ, वरणगाव, आणखीन काही भाग आहेत, या भागांचा समावेश म्हणजे दक्षिण आणि पूर्व बोदवड वगैरे परिसर. मलकापूर परिसराचा देखील भाग याच्यामध्ये सामील आहे. देऊळगाव राजा, भोकरदन, जाफराबाद 27 तारखेला पुणे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. अहिल्या देवी नगर परिसरातल्या काही 3 ते 4 तालुक्यांना इथे झडीचं वातावरण पाळेल. पाथर्डी, शेवगाव, शिर्डी परिसर, उत्तरेकडील जे काही राहुरी पट्टा आहे, नंतर श्रीगोंदा वगैरे परिसर आहे. लातूर, परभणी या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील श्री गणेश उत्सवाच्या टायमिंगला आहेच. तर यामध्ये सोलापूर, धाराशिवचा समावेश आहे. पण एकंदरीत कंडिशन आपण जी पर्जन्य छायेची समजून सांगतोय बरोबर तोच पट्टा, आणि त्या व्हिडिओमध्ये पण हे मुद्दा सांगायचा बाकी राहिला, ते देखील पुन्हा आजही क्लिअर करतोय की नाशिक 100% पाऊस कमी राहत नाहीये, तो 50% भागांना कमी राहतोय. पुण्याचं तेच आहे. अहिल्यानगर त्या भागामध्ये नाही, पण पुणे, कोल्हापूर असे भाग आहेत, बरोबर एक शिव ओढल्यासारखं कंडिशन आहे. पश्चिम बाजूस भक्कम पाऊस राहणार, पूर्व बाजूस कमी पाऊस राहणार, अशी परिस्थिती वारंवार आहे. जे काही घाटमाता आहे, डोंगर परिसर आहे, या भागामध्ये ह्युमिडिटी प्लस वाऱ्याची जी काही वेग ताळवण्याची ताकद ह्या सह्याद्री पर्वतरांगा असेल, पुढे आपण नाशिकच्या उत्तर भागातल्या काही पर्वतरांगा असं पाहिलं तर त्या भागामध्ये वणी वगैरे परिसरात सेम कंडिशन तिथे होते. तर हे आवर्षणग्रस्त भागांना पुढचे 4 ते 5 वर्ष अजूनही कठीण जाणार आहे. त्याबद्दलही आपण एक अजूनही सविस्तर व्हिडिओ बनवूयात, काही गरज नाही, आपल्याच घरचा कारखाना व्हिडिओ बनायचा, बिंदास बनवूयात. तर मराठवाड्याला सलग 25 तारखेपासून चेंज होतं वातावरण, 26 तारखेला जास्त वाढते, 27, 28, 29 रोज पाऊस राहणार आहे. 4 दिवस म्हणजे 29 ते 30 तारखेपर्यंत रोज भाग बदलत म्हणण्यापेक्षा सर्वदूर सारखी कंडिशन आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या चिबडलेल्या शेतांना हा धाक राहू शकतो. विशेष करून विदर्भाचा वाशिम, बुलढाणा, त्यानंतर देऊळगावच्या सुद्धा, भोकरदन, जाफराबाद सुद्धा आहे. धुळ्याच्या भागामध्ये जास्त प्रभावित करणारी तारीख ही 29 आहे, आणि 31 वगैरे तारखेपासून पुढे नंदुरबारचा देखील पाण्याचा थोडाफार प्रश्न मिटायला सुरुवात होईल. आणि परतीचा पाऊस जबरदस्त आहे, त्यामुळे तुम्ही आता जे टेन्शन बाळगताय, तुमचे पिकं सध्या पाणी कमी नंबर 1 आहे, तुम्ही 1 नंबरला पिकांच्या बाबतीत राहणार आहे, त्यामुळे ही काळजी तुम्ही सोडून द्या. तर एकंदरीत परिस्थिती आपल्या समजली. तर अजूनही थोडक्यात जर सांगायचं आणि एका मिनिटात जर बोलायचं झालं ना, तर विदर्भाला 26 तारखेपासून ते 2 ते 3 तारखेपर्यंत कंटिन्यू भाग बदलत 40% भागांना 50% पावसाळी वातावरण आहे, कामच करता येणार नाही, वापसा होईल याची गॅरंटी दिसत नाहीये. आणि विषय असा आहे की तुम्हाला हा जवळ 2-4 दिवसाचा वेळ मिळतोय ना, ह्या वेळाचं आणि ह्या संधीचं सोनं करून घ्या. म्हणजे आता काही जण म्हणतील सर पाया चलन तर सोनं कसं करता येईल. तुम्ही अन्न द्रव्य पुरवठा जेवढा काही कापूस पीक असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, सोयाबीनचा तर विषय मिटलाच आहे, त्या भागांना तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमच्या कामाचं नियोजन जे आहे ठरवू शकेल. यंदा मी कोणा कंपनीचा प्रचार नाही करत, पण सांगतोय बुरशीनाशकांचा वापर थोडा बऱ्यापैकी करा, कारण की काय होईल, विनोद पाटील साहेब थोडा माझा विषय पूर्ण करतो आणि तुम्ही सांगतो की थोडंसं सडण्याच्या बाबतीत तुम्ही टिकवून ठेवू शकता जे पीक. आता इथपर्यंत खर्च केला, थोडाफार अजूनही केला तरी हरकत नाही. पर्जन्य छाया म्हणजे काय माहिती दादा, की ज्या भागामध्ये फक्त आभाळाची सावली राहते त्या भागामध्ये पाऊस पडत नाही सलग 2-2, 3-3 महिने. हे थोडक्यात झालं सांगण्याचं. मला जर जेव्हा व्हिडिओ बनायचा म्हटलं मी चांगल्या पद्धतीने, अजूनही मागे आपल्याकडे LCD मोठा लेट आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, तोही व्हिडिओ बनेल. आता एक कमेंट घेऊया, जेणेकरून जो शेतकरी आपल्या प्रश्नांची उत्तराची वाट बघतोय त्यांच्यासाठी. चला, परभणीला 26 आणि 27 दोन्ही दिवसापासून कोणत्या क्षणी पाऊस सुरू होऊ शकतो. जालना जिल्ह्यात कडवंची भागामध्ये मोठा पाऊस झाला नाही, कट्टे वाढलेले आहेत. होईल आता तुमची सुद्धा स्पर्धेचा पाऊस अजून बाकी आहे, आणि कधीच पाऊस हा सोडत नसतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये सरळ सरळ सांगायचं म्हटलं की परतीच्या पावसाशिवाय ह्या गोष्टी होत नाहीये, त्यामुळे काळजी कशाची करता हे समजत नाहीये. लोणार सरोवर तुम्हाला नक्की पाऊस आहे, 24ला थोडा, 25ला तर आहेच, काही ठिकाणी पडेल. 26 पासून रेग्युलर हजेरी लावल्यासारखं ते सुरू होऊन जाईल. धन्यवाद सुनील कोटके सर. आपले साहेब अजून रुसलेले, त्यांना जरा फोन करायला सांगा, नाही तर यावं लागेल मला तुमच्याकडे परत.
परभणी, नक्कीच परभणीला सुद्धा पाऊस आहे. 27 तारीख तुम्हाला देतोय. तोपर्यंत भाग बदलत पद्धतीने 20%, 10% भागांना फटकारी जसं आता चालू आहे वाऱ्याच्या वेगाने ती येत राहतील. बरंजा, साबळे, बक्कासर नक्कीच पाऊस आहे. धन्यवाद. तुमच्या भागामध्ये दिनांक 26 सांगितली का तुम्हाला मी? एकच मिनिट. 25 तारखेपासून वातावरण चेंज होईल तुमच्या भागामधलं. 26 पासून तुम्हाला हे वातावरण अग्रेसिव्ह आहे. शिरपूर, धुळे, परतीचा पाऊस खूप जास्त राहील का? हो, नक्की. कंटाळणार आहात तुम्ही आणि तुमच्या भागात तोच पाऊस बरा पडतो. अन्यथा तुम्हाला सगळा पावसाळा सुद्धा नसल्यात जमा असतो. तुमच्या पिकांची एक कमाल समजून तुम्ही सुद्धा. गेवराई तालुक्यातील 5 गाव रिमझिम झाला आहे. नक्कीच तशा पद्धतीने सटकारे वगैरे येत राहील. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले वातावरण 80% क्लिअर राहील, पण 20% भागामध्ये तुरळक ठिकाणी फटकारी 2 दिवसाआड 1 दिवसाआड हे होत राहील. सूर्यदर्शन झालं म्हणजे विषय संपला नाही. अनेक भागामध्ये पिकांना वापसाची गरज आहे आणि गणेशोत्सवातला पाऊस आणि आपल्या इकडे अशी आख्यायिका आहे आणि ते रिअल सुद्धा आहे. श्री गणेश उत्सवामध्ये जर पाऊस अडकला तर तो 10 दिवस सुद्धा जात नाही अशी आख्यायिका. त्याबद्दल कुणाला खरं वाटतं ती लाईक करून ठेवा. सोलापूर, वणी, यवतमाळ पाऊस आहे का? नक्की आहे तुमच्याकडे. उद्याचे जर 23 तारखेचे बघितलं तर थोडेफार फटकारे वगैरे पडतील, पण मोठी कंडिशन नाही, घाबरू नका. उद्याचा पाऊस बघा कोणत्या भागामध्ये आहे. 23 तारखेचा उद्या चंद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, अकोल्यामध्ये काही ठिकाणी, अमरावतीमध्ये उत्तरेकडील भागांमध्ये काही ठिकाणी, गोंदिया वगैरे परिसरामध्ये आहे. ठीक आहे. नंदुरबारला बारीक बुरीक फटकारे वगैरे येत राहतील. उद्याचा पाऊस 23. उत्तर महाराष्ट्र 27 पासून पाऊस सुरू होते. पण उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्या भागात हे देखील सांगितलं पाहिजे, कारण की खानदेशच्या परिसरामध्ये थोडं वेगळं चित्र आहे, विदर्भात थोडं वेगळं चित्र आहे. नाशिक क्षेत्रामध्ये अर्ध्या भागाला नेहमीच पाऊस पडतोय गोरखसर, पण अर्ध्या भागामध्ये चांगला परतीच्या पावसामध्ये आहे. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असणार आहे. या काळात जो पाऊस येईल ना तो झडीसारखा जोरदार पद्धतीनेही राहील 29 आणि 28च्या हिशोबामध्ये. सोनपेठ 27 तारीख देतोय, तोपर्यंत मोजक्या ठिकाणी पडतोय. 27 पासून बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे. बीड तालुका सुद्धा 27च आहे. 26 तारखेला सुरुवात करेल तुमच्या भागामध्ये, पण ती व्याप्तीचा विषय आहे. 27ला होईल सुरुवात, त्यामुळे 4-5 दिवसामध्ये काम करून घ्या. ऐन उघड आली आणि त्यामध्ये सण आले. सण असे आले की ते आपल्या शेतकऱ्यांचं दैवताचं सण आहे, त्यामुळे तो कार्यक्रम आपल्याला करावाच लागतो. त्या सणाचा आपल्याला हे करावं लागतं. त्यामुळे कामात आज आले. खांदेमानी दिवशी आपल्याला काम जमत नाही, पोळ्या दिवशी काम जमत नाही. कर तर तुमची करच असते, त्यामुळे 3 दिवस याच्यात गेले, राहिले 2-3 दिवस काय काम होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला युद्ध पातळीवरती काम करूनच घ्यावं लागणार आहे. बीडचं सांगितलं शांबळे सर, एक शॉर्टकट व्हिडिओ पण बनवतो मी बीडसाठी, काय अडचण नाहीये. चला, बीड तालुका पाऊस आहे. 26-27 पासून सुरुवात होते. सिन्नर सुद्धा आहे. सिन्नरला तुमच्या सिन्नर पट्ट्यामध्ये उद्या बारीक बुरबुर येणार आहे बरं का. सिन्नर, मालेगाव, तुरळक ठिकाणी, येवला, सिन्नर उद्याची तारीख सुद्धा पावसाची आहे. जास्त काय नाही, झडीसारखा येईल. नाशिक उत्तर भाग जास्त त्यामध्ये, सिन्नर सुद्धा आहे. मनमाड पश्चिम, मालेगाव पश्चिम भाग पर्यंत मजले. रात्रीच्या वेळेला सटकारे हे येऊ शकतात. वाऱ्यात जोर तर आहेच. पश्चिमी वारे जसे फिरतायत ना दादा, तसे पश्चिमी वारे सध्या चालू आहे. दूधपुरीला 26-27 आहे. भगवान पाचपोली सर, फवारणी खते नियोजन करून ठेवा. तर मित्रांनो, इथेच व्हिडिओमध्ये थांबतो. सगळ्यात शॉर्टकट व्हिडिओ दिला म्हणजे सगळ्यांना समजून जाते. आणि शेतकरी समृद्धी मिशन बद्दल मी सातत्यानं माहिती दिलेली आहे. तुम्ही ती माहिती पाहत नाही. असा व्हिडिओ टाकला तो 4-5 लाख लोकांपर्यंत पोहोचतो, पण शेतकरी एकीकरणाचा व्हिडिओ टाकला तो 10,000 लोकांपर्यंतही पोहोचत नाही. उलट मला त्यामध्ये पैसे नको त्या व्हिडिओचे, पण त्यामध्ये तुम्हाला जी माहिती दिली ती पाहिली पाहिजे. फेसबुकवरती फॉलो करून नसेल ठेवलं तर करून ठेवा, तुम्हाला ते पोस्ट मिळत जातील. आणि विषय असा आहे, शेतकऱ्यांच्या हितार्थ मी आता पोस्ट टाकायला सुरुवात केली, त्याला कोणीही लक्ष देणार नाही. पण एखादी कंपनीची जाहिरात घेतली ना, ती लाखो करोडो लोक पाहतील तिला की तुम्ही असं काय केलंय म्हणून. ठीक आहे, चांगलं करा तिकडे लक्ष देणार नाही, वाईट करा तिला आधी लक्ष देतात. म्हणजे तुम्हाला चांगलं पाहिजे की वाईट पाहिजे हे मला सांगा. आणि सपाटे सर, तुम्ही उद्या वाटल्यास मी फोन करतो तुम्हाला, संभाजी सपाटे सर. तुम्ही या आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व घ्या किंवा आपल्या घनसावंगीचं प्रतिनिधित्व घ्या, कारण की आता लढाई सुरुवात करायची आहे. आणि हा जो काही मोर्चा मराठा आरक्षणाचा मुंबईला जातोय, त्यांचा तिथला मोर्चा वापस फिरल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. मी फक्त 1 सप्टेंबरचा वेळ दिलाय. ठीक आहे, आपण परत 5 सप्टेंबर पर्यंत ही लढाई पुढे करू शकतो, कारण की कुठल्याही मोर्चाला आपला अडथळा नको. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने आपण ह्या कामामध्ये सुरुवात करू शकतो. शेतकरी एकीकरणासाठी इथे जातीचं बंधन नाही, पातीचं बंधन नाही. आणि एवढा मोठा प्लॅन बनवलाय. 5% प्लॅन मध्ये जर 10-12 मिनिटाचा व्हिडिओ होत असेल ना,
तर 95% प्लॅन मध्ये अख्खा पिक्चर तयार होईल. खूप केलेलं आहे. यामध्ये जोडणी कशी करायची, किती शेतकरी कसे कनेक्ट करायचे, हे सगळं आहे. तर वाटल्यास त्यासाठी आपण उद्याचा लाईव्ह घेऊयात. तुमच्या सगळ्यांची मत असल्यास, नाही विनाकारण वेळ वाया घालवत नाही मी. माझं गाव नितीन मदने सर आपल्या भागात सुद्धा 26 तारीख आहे. 26 तारखेला बघा सुरुवात होणार आहे. त्यामध्ये सगळेच गाव तो काय पहिल्या दिवशी घेणार नाही. आणि याची वातावरणाची निर्मिती दक्षिण महाराष्ट्राला 25 ला सुद्धा होणार आहे. 25 तारखेला धुळे, नंदुरबार, शहादा, बुलढाणा, उत्तर महाराष्ट्र 25 लाच आहे. पण मराठवाड्याकडे 26 ला असा प्रभाव टाकतोय. अहिल्यानगरमध्ये सुद्धा बारीक बुरबुर वगैरे ना हे 25 तारखेलाचे. म्हणजे बघा आज 22, 23, 24 फक्त 2 दिवस बाकी धुळ्याला. बुलढाणा वगैरे भागांना फक्त 2 दिवस बाकी. म्हणजे 2 दिवसात काय कामं करते ते करून घ्या. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.